नमस्कार. मी उल्हास. माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी भाजपाचे भीमा कोरेगाव करणार आणि या विषयाला धरून मी बोललो आणि आपण मला प्रचंड पद्धतीने जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. असाच संवाद करत चला, असाच प्रतिसाद देत चला. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे. मित्रांनो, याच अनुषंगाने मी आज बोलणार आहे. या देशामध्ये हजारो वर्ष जो समाज या देशामध्ये अमानुष म्हणून लेखला गेलेला होता, अस्पृश्यतेच्या अंधार कोठडीत डांबला गेलेला होता, सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित होता, अपमान, यातना, वेदना गुपचूपपणे सहन करीत होता. अशीच परिस्थिती या 21व्या शतकामध्ये, संगणकाच्या युगामध्ये, अवकाशाच्या युगामध्ये आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या काळी सर्व सत्ता या मुठभर लोकांच्या हातामध्ये होत्या, मनवादी व्यवस्थेच्या लोकांच्या हातामध्ये होत्या, जातीवादी व्यवस्थेच्या हातामध्ये होत्या. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन या गोष्टीसाठीच केलं की त्यांना पुस्तकाचं दहन करायचं नव्हतं, मनुस्मृतीचं दहन यासाठी करायचं होतं की त्या पुस्तकात असलेल्या विचारामुळे या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विकासाचा सर्वच भाग अंधारात डांबला गेलेला होता आणि हे विचार जाळल्याशिवाय नव्या प्रकाशाची, नव्या विचाराची आवश्यकता निर्माण होणार नाही, म्हणून बाबासाहेबांनी त्या विचारांना जाळलं. आज तीच परिस्थिती आहे. हा देश स्वतंत्र झाल्यापासून ते आज टिल डेट देशाच्या निवडणूक यंत्रणेवरती मुठभर लोकांनी ताबा मिळवलेला आहे आणि म्हणूनच ते लोक तुमच्या आमच्यावरती, शेतकऱ्यांवरती, कष्टकऱ्यांवरती, मजुरांवरती, कामगारांवरती, बहुजनांवरती, दलितांवरती, वंचितांवरती तुम्हाला आम्हाला रेवडी वाटून 1000, 1500, 500 किंवा एका मटणाच्या ताटावरती आपलं मत विकत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते या निवडणुकीचा इव्हेंट करून निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला ते राजा बनवून, मतदार राजा, जसा तमाशातला राजा असतो, जेव्हा सकाळ होते तेव्हा तो तमाशातला राजा एक गरीब माणूस असतो, अशी अवस्था, तमाशातल्या राजाची अवस्था मतदार राजाची करण्यामध्ये महाराष्ट्रातील मनवादी महायुती तुम्हा आम्हाला त्या पद्धतीने अस्पृश्यतेच्या आणि दारिद्र्य रेषेच्या खालील प्रगतीमध्ये आपल्याला बघत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य रेषेचं प्रमाण जास्त आहे, बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे की जे 2% खाली यायला हवं आहे. आणि मग हा देश आम्ही सुजलाम सुफलाम केलेला आहे, प्रगतिशील केलेला आहे असं म्हणून 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य, 5 किलो धान्य मिळतंय, ही या देशाची फार मोठी शोकांतिका आहे. इथं लाडकी बहीण योजना, इथं लाडका भाऊ योजना, अशा असंख्य योजना येत आहेत, परंतु त्या बहिणीला सरकारी, निमसरकारी जॉब लावावा या संदर्भात कोणती योजना येत नाही. त्या बहिणीला, भावाला स्वावलंबी बनवावं अशा पद्धतीचा कोणताही आयोग तयार होत नाही. उलट अनुसूचित जमाती आणि जाती हा सामाजिक न्यायाचा जो आयोग आहे त्यातील जवळजवळ 746 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपये देण्यामध्ये वापरले गेले. 746 कोटी रुपये. जर हा या अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पैसा, त्यांच्या स्कॉलरशिपचा पैसा, त्यांच्या हॉस्टेलचा पैसा, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातला पैसा त्यांच्या हितासाठी न वापरता जर तो रेवडीसाठी वापरला जात असेल तर हजारो वर्ष तुम्ही आम्ही गुलाम आणि लाचारच बनू अशा पद्धतीची व्यवस्था आहे.
अनुसूचित जाती जमाती या बहुजन समाजातील या वंचित समाजातील मुलांना, गरीब मुलांना जर ते अनुदान मिळालं नाही, स्कॉलरशिप मिळाली नाही, पैसा मिळाला नाही, तर त्यांना कुणाच्या तरी बांधावरती कामाला जावं लागेल. आणि तो त्या बांधावरती कामाला गेला तर त्या भांडवलदाराचा, त्या गावातल्या पाटलाचा गुलाम आणि लाचार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच ही आजची जी व्यवस्था आहे ती तुम्हाला मला गुलाम आणि लाचार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि म्हणून हजारो वर्षापूर्वीची जी मनवादी व्यवस्था होती तीच पण वेगळ्या पद्धतीने, डिजिटल पद्धतीने तुम्हा आम्हाला लाचार आणि गुलामगिरी करण्याचं एक षडयंत्र रचत आहे. आणि याचा विचार आपण आपल्या डोक्याने करायला हवा आहे. नुसती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा फुले बाबासाहेबांची जयंती आपण जर धडाकेबाज करत असू आणि त्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचत असू, त्यांना आपण डोक्यातच घेत नसू, तर हा फार मोठा आत्मघात आपल्या बहुजन समाजाचा आहे, आपल्या नागरिकांचा आहे. आणि म्हणून वंचित, बहुजन आणि डाव्या आघाड्यातील विचारवंतांना, उमेदवारांना आपण प्राधान्य द्यायला हवं आहे. ही माणसं खऱ्या अर्थाने या देशातल्या भांडवलदाराशी लढतायत. या देशातल्या सरंजामदाराच्या विरोधात आंदोलन करतायत. हे नुसतं भाजपला हरवण्याचा आमचा उद्देश नाहीये. भाजपला हरवणे एवढ्या किरकोळ विचाराने वंचित आघाडीतील किंवा फुले आंबेडकरी विचारातील कार्यकर्ते लढत नाही आहेत. तर या बीजेपीला हरवून या देशामध्ये वंचितांची सत्ता निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, प्रकाश आंबेडकर करत आहेत. त्यांना या इलेक्शनला, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर आपण प्रचंड ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहिलो तर पहिली गोष्ट एक होईल, या देशातल्या भांडवलदारांचा पराभव होईल. या देशामध्ये जे ध्रुवीकरण जातीचं सुरू करून महायुतीनं किंवा बीजेपीनं या देशामध्ये ठोकशाही जी निर्माण केलेली आहे त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी वंचित लोक विजेते होऊन या ठोकशाहीशी, या मनोवाद्यांशी लढतील. आणि खऱ्या अर्थाने या स्थानिक स्वराज्य संस्थेतला जो सामान्य लोकांचा वाटा आहे, वंचितांचा सत्तेतला वाटा आहे, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे नक्कीच मिळेल. आणि हे परिवर्तन व्हायला हवं आहे. हजार वर्ष झालं त्या काळातही हेच लोक आम्हाला गुलाम आणि लाचार बनवणारे होते. आणि याही काळात वेगळ्या माध्यमातून हेच लोक आजही आपल्यावरती आहेत, की जे लोक तुम्ही आम्ही कशा पद्धतीने राहिलं पाहिजे आणि फक्त मतदानाच्या दिवशी कसं मतदान दिलं पाहिजे एवढ्याच यंत्रणेमध्ये ते तुम्हा आम्हाला पाहतात, परंतु आपला सर्वांगीण विकास, मानवाधिकाराचा विकास पाहत नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतर सगळे बलदंड पक्ष समोर उभे असताना सुद्धा माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ठामपणे आपल्याला सांगतायत की मी तुमच्या पाठीशी नव्हे, तुमच्या पुढे उभा आहे. कुणाला घाबरायची गरज नाही आहे. ही लढाई या देशातल्या विषमतावादी राजकीय व्यवस्थेशी आहे. आपल्याला यात ठामपणे उभं राहून विजयी व्हायचा आहे. नकारात्मक विचार करायचा नाही. इथल्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात वेळ पडली तर आपण लढायचं आहे. आपल्याकडे जरी काही नसलं तरी आपल्याकडे फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याकडे आहेत. ते पैसा वाटतील, ते दुनियादारी करतील, ते रेवड्या वाटतील, ते तुम्हाला प्रलोभन दाखवतील. आज आपल्याकडे काय नसेल, परंतु आपण जर या निवडणुकांमधून विजयी झालो तर आपण लोकशाही वाचू, संविधान वाचू आणि त्या माध्यमातून आपण या देशातल्या तमाम अशा जनतेचा प्रामाणिकपणे विकास करू. अशा पद्धतीचा दृढ निश्चय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्यांना साथ देणं आणि व्यवस्था परिवर्तन करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अशाच पद्धतीचं व्यवस्था परिवर्तन तुम्ही नक्कीच कराल. आणि भीमा कोरेगावमधील त्या जयस्तंभाला अभिवादन करताना हाच एक निर्धार करा की मी आता बेईमान होणार नाही, मी आता लाचार होणार नाही, मी आता गुलाम होणार नाही. तुम्ही आमच्यासाठी जे अमरत्व पत्करलेलं आहे ते वाया जाऊ देणार नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आमची सत्ता आम्ही
काबीज करू की गेली 1000 वर्ष या व्यवस्थेने, या मनवादी व्यवस्थेने आपल्याकडून घेतलेले आहे. हाच विचार तुमच्या डोक्यात यावा अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वालिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.